महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. शिवाजी महाराज की जय. साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना कर्ज मिळालंच पाहिजे. शेतकऱ्यांना कर्ज मिळालंच पाहिजे. हिंगोली जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं रँकेत आंदोलन. शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज त्वरित द्यावे व इतर मागण्यांचे शाखा व्यवस्थापकास निवेदन. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सिन्नर येथे भारतीय स्टेट बँक ऑफ महाराष्ट्रासह सर्वच बँकेवर शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज देण्यात यावे, शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे, दलालाचा हस्तक्षेप न करता शेतकऱ्यांना सुलभ कर्ज प्रदान करणे व इतर प्रमुख मागण्यांसह शाखा व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रतिनिधी नारायण काळे, हिंगोली. आम्ही शिवसेनेच्या वतीने बँकेची शाळा हे आंदोलन सगळं एसबीआय बँक असो, महाराष्ट्र बँक असो, ग्रामीण बँक असो, जे आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी आहेत यांना जे शेतीला कर्ज देण्यात येते ते त्याचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही. आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी अर्ज केलं आणि त्यांना का कर्ज देण्यात येईल नाही, किती जणांचं तुम्ही नामंजूर केलं, त्याचं कारण काय, असे बरेच विषय आहेत. सिबिल असेल, सिबिलमुळे बाकीच्यांचं ते कर्ज ते द्या शेतकऱ्याला देत नाहीत, त्याचं कारण काय, ते प्रश्न आम्ही या ठिकाणी मॅनेजरला त्यांना विचारले आणि आम्ही त्यांना सांगितलं आणि मॅनेजरनं पण आम्हाला सकारात्मक सांगितलं की आम्ही लवकरच बाकीच्या लोकांना कर्ज देऊ. जर वेळेत कर्ज नाही दिलं तर आम्ही निश्चितच येणाऱ्या काही दिवसामध्ये जे काही बँका असतील ज्यांनी कर्ज शेतकऱ्याला दिलं नाही, आम्ही त्या ठिकाणी त्या मॅनेजरच्या तोंडाला काळ पाजणारच, पण त्या बँकेला आम्ही कुलूप ठोकणार शिवसेनेच्या वतीनं, यात काही शंका नाही.